नमस्कार मैत्रिणींनो, सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, आज आम्ही येथे रत्नेश्वरी देवीला आलेलो आहोत बरं का. रत्नेश्वरी देवीचं अतिशय पहाडावर सुंदर मंदिर आहे आणि इकडे अतिशय रम्य वातावरण आहे. सकाळी 7-7:30ची वेळ आहे. या सगळ्या माझ्या मैत्रिणी, ही ललिता काबरा, नमस्ते करो भाभी. हां, ही मेधा धर्मापुरी, हां सुधा देशपांडे. हां, इकडे बघा ग, भागवत नाव सांग. भागवत नाही, विजया भागवत. सुनंदा मुळे आमचा 5-6 जणींचा ग्रुप आहे बरं का. आणि आमचा हा भगवंत बालाजी बरं का. भगवंत कुठे गेला? भगवंत बालाजी बरं का. बालाजीशिवाय आम्हाला दर्शन घडतच नाही कुठलं. बालाजी म्हणजे आमचा कारचा वाहन चालक बरं का. आणि तुझं नाव काय रे? हां, श्रीहरी. बघा, सगळे देव जमलेत आमच्या इथे, हो की नाही. हां, तर अशी आमची सुंदर सहल, पहाट सहल आहे आज. आणि निसर्ग सौंदर्य तर बघा अतिशय अवर्णनीय आहे. महत्त्वाचं म्हणजे आम्ही सकाळी आम्ही एवढ्या सगळ्या मैत्रिणी निघालो आहोत. आश्चर्य आहे की नाही. 5:30 वाजता आम्ही निघालो बरं का घरातनं. आणि डोंगर, दर्या, उंच, हे बघा. आपण तिथून आलो का? खूप सुंदर वातावरण. थोडंसं बरं मी दिसावं. हो. आणि ह्या आमच्या पांडे काकू, जे आमचा प्रेरणा स्रोत आहेत त्या आमच्या. आणि त्यांच्यामुळेच ह्या सगळ्या अशा छोट्या छोट्या ट्रिप त्यांच्याच उत्साहाने आणि प्रेरणेने ठरत असतात. ह्या आणि आमच्या काबरा भाभी, हे दोन आमचे मेन आहेत. यांच्यामुळेच आम्ही नाइट आउट बच्चे करते, हम पहाटे करेंगे बोले पांडे भाभी ने. पहाट आउट आणि आमच्या काबरा भाभी सगळ्यामध्ये अतिशय उत्साही, त्याच आम्हाला बाहेर काढतात. नाहीतर आम्ही अगदी आळशी. काहीतरी काय बोलतेस. काही नाही मैत्रिणी, आमच्या सगळ्याच्या मैत्रिणी ॲक्टिव्ह आहेत बरं का. सगळ्याच ॲक्टिव्ह आहेत मैत्रिणी बरं का. आणि सर्वात पुढे आमच्या काबरा भाभी असतात, आमच्या महिला मंडळाच्या अध्यक्षा आणि आमच्या ग्रुपच्या लीडर बरं का. त्यांच्यामुळे सगळं. हो, त्यांच्यामुळे सगळं होतं. अगदी बरोबर आहे विजया, तू म्हणतेस ते. चला भेटूया मैत्रिणींनो परत पुढच्या आमच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, नंतर मैत्रिणींना शेअर करा. आणि खूपच आवडलं तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया परत खूप